नमस्कार सर्वांना, मी अनुराधा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे, ज्याचं नाव आहे मराठी आई अनुराधा। आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशल आंबट बेसन, जे दह्यापासून बनतात। त्याच्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते आपण साहित्य बघूया, चला या। इथे घेतलंय आपण आंबट दही, कांदा, बेसन, हिरवा कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, राई, जिरं आणि हे मेथीदाणा आणि हिरवी मिरची। चला बघूया आता हे कसं करायचं ते। आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करून घेऊया। कढई गरम होतपर्यंत आपण एक दह्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊयात। दही आपल्याला पातळ करायचे। याच्यात आपण साधारणपणे 5 ते 6 चम्मच बेसन मिक्स करून घेऊया। दही पूर्णपणे बेसनात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। कढई गरम झालेली आहे, आपण याच्यात आता तेल टाकूया। दह्याची कन्सिस्टन्सी बघूया। तेल तापलंय का याच्यात आपण आता पहिले टाकूया मेथीदाणा, मेथीदाणा तडतडला की याच्यात टाकूया राई, जिरे, हिरवी मिरची, टाकूया चवीपुरतं मीठ। कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा। मी इथे अर्धी हिरवी मिरची आणि अर्धा लाल तिखटचा वापर करते। तुम्ही पूर्ण हिरवी मिरची किंवा पूर्ण तिखट असंही वापरू शकता, हे पूर्ण तुमच्यावर ऑप्शनल आहे। आता आपण जे ताकाचा आणि बेसनाचा घोळ करून ठेवला आहे ते आपण याच्यात टाकणार आहे। या मिश्रणात थोडंसं पाणी घालून आपण कढईत टाकूया।
बेसनाला झाकून झालेलं आहे. बघूया आपण त्याच्यात वाफ आली की नाही ते. आपल्या बेसनाला चांगली वाफ आली आहे. आता त्याच्यात आपण हिरवा कोथिंबीर टाकून गार्निश करूया. आपला विदर्भ स्पेशल दह्याचं आंबट बेसन असं तयार आहे. बघूया आजच्या जेवणात काय आहे. पोळी, आंबट बेसन, भात आणि कांदा. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.